दिवस चालणार आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातल्या सर्व सार्वजनिक विद्यापीठांनी एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करावं अशी सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। शैक्षणिक वर्ष 2026-27 आणि 2027-28 पासून चौथ्या वर्षाच्या ऑनर्स पदवी अभ्यासक्रमासाठी आवश्यक शैक्षणिक आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले। राज्यातल्या सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन शिक्षण क्षेत्रातल्या विविध विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी प्रत्येक कुलगुरूंनी आठवड्यातून 50 विद्यार्थ्यांशी तर कुलगुरूंनी 50 विद्यार्थ्यांशी संवाद साधावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या। परीक्षांमधील पेपरफुटी रोखण्यासाठी मार्गदर्शक नियमावली तयार करून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचनाही पाटील यांनी या बैठकीत दिल्या।